गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी चव्हाण. मित्रांनो, आपण आपल्या या टॉपिकमध्ये जो सेकंड टॉपिक स्टार्ट केला आहे इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरी, याच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या लेक्चरमधला ह्या टॉपिकमधला हा शेवटचा लेक्चर आहे. तो म्हणजे कुठला? फ्युएल सेल. जसं आपण बघितलं की आपल्या टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरी. बॅटरीमध्ये पण आपण बघितलं बॅटरीचे डिव्हाइस इज द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सेल विच इज कनेक्टेड इन पॅरलल इन सिरीज, पॅरलल और इन सिरीज. ज्या डिव्हाइसमध्ये एकापेक्षा जास्त कनेक्शन्स असतील आणि त्या सिरीज किंवा पॅरललमध्ये अटॅच असतील. दोन टाईप बघितले आपण, प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल. म्हणजे प्रायमरी बॅटरी अँड सेकंडरी बॅटरी. प्रायमरी बॅटरी म्हणजे काय? द बॅटरी विच कॅन नॉट बी रिचार्जेबल. त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण, ट्राय सेल. त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले, त्याचं वर्किंग बघितलं, त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याबरोबर त्याचं चार्जिंग डिस्चार्जिंगमधल्या ज्या रिडॉक्स रिएक्शन आहेत, ऑक्सिडेशन रिडक्शन, तेच कंप्लीट केलं. त्यानंतर आपण सेकंड टाईप स्टार्ट केला, तो म्हणजे सेकंडरी सेल. सेकंडरी सेल म्हणजे काय? द सेल विच इज रिचार्ज अगेन अँड अगेन. रिचार्ज अगेन अँड अगेन म्हणजे त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितली लीड स्टोरेज सेल, जी की ॲसिडिक आहे, लीड ॲसिड बॅटरी. नंतर बघितलं आपण निकेल कॅडमियम सेल. आणि आता आपण या टॉपिकच्या शेवटच्या याच्यामध्ये आलो आहोत, तो म्हणजे कुठला? फ्युएल सेल. आपण बघितलं आहे सेलचे दोन प्रकार असतात, एक इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि केमिकल सेल म्हणजे काय? सेल म्हणजे डिव्हाइस, की ज्या डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होतं किंवा केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. एनर्जी दोन असतात, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि दुसरी केमिकल एनर्जी. जसं आपल्या बॅटरी आहे, बॅटरीच्या आत केमिकल सेल, ज्यावेळी बाहेरून करंट चार्जिंगच्या वेळेला आत जाते त्यावेळेला इलेक्ट्रिकल एनर्जी आत जाऊन केमिकल फॉर्ममध्ये स्टोअर होते. करंट बाहेरून ज्यावेळेला आत जातं त्यावेळेला एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, आत जाऊन ती स्टोअर होते बॅटरीमध्ये. स्टोअर होताना ते कुठल्या फॉर्ममध्ये होते? केमिकल एनर्जीच्या. आणि तीच केमिकल एनर्जी ज्यावेळेला आपण युटिलाइज करतो त्यावेळेला परत बाहेर येताना असते आतमध्ये केमिकल, पण युटिलाइज होताना ती इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये, म्हणजे कन्व्हर्जन आहे. लक्षात. त्यानुसार आता फ्युएल सेल बघणार आहोत आपण. फ्युएल म्हणजे नावाच सेल आहे. सेल म्हणजे काय? हा एक डिव्हाइस आहे, पण त्यामध्ये आपण फ्युएल वापरणार आहोत. वापरून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. लक्षात. त्या सेलला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल. द सेल इन विच केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. असा सेल की ज्या सेलमध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. बेसिकली आपण म्हटल्याप्रमाणे एनर्जी दोन आहेत, केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. फ्युएल घेणार तुम्ही आणि त्या फ्युएलपासून तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. लक्षात. सेल इन विच conversion of electrical energy chemical energy into electrical energy by the using of chemical reaction of hydrogen and oxygen. कोणाकोण रिएक्शन करणार तुम्ही? हायड्रोजनची आणि ऑक्सिजन. म्हणजे आता पण तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये बॅटरीचं फंक्शन बघितलं, आता तुम्ही स्वतः इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहात केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून. त्यावेळेला जो फ्युएल वापरणार आहात तो म्हणजे हायड्रोजन, दुसरा म्हणजे ऑक्सिजन वापरणार. म्हणून या सेलला म्हणतात फ्युएल सेल. हायड्रोजन अँड फ्युएल इज यूज ॲज अ फ्युएल. याला आपण ॲज अ फ्युएल म्हणून यूज करणार. त्याच्या अभिक्रिया करून त्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. त्या सेलला म्हणणार आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल. यामध्ये सेकंड पॉईंट बघतो आपण, फ्युएल सेल प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ॲज लॉंग ॲज हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज कंटिन्युअसली सप्लाय. जोपर्यंत आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंटिन्यू सप्लाय करतोय तोपर्यंत त्या सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट. आपल्याला माहिती, आपण जोपर्यंत जेवढा एनर्जी आपल्या सोर्स आपण देणार तोपर्यंत आपण काम करू शकतो. तसंच त्या ठिकाणी आहे, केमिकल रिएक्शन या होत राहणार आहे, पण त्यासाठी लागणार आहे फ्युएल. म्हणजे फ्युएल आपल्याला कंटिन्युअसली काय करायचं आहे? प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणून त्याचं एक्झाम्पल आता हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. फ्युएल सेल म्हणजे काय? की असा डिव्हाइस की ज्या डिव्हाइसमध्ये केमिकल एनर्जी पासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करायचं आहे. त्यासाठी जो केमिकल एनर्जीला आपण फ्युएल म्हणून वापरणार आहोत, म्हणजे काय वापरणार? H2 म्हणजे हायड्रोजन, O2 म्हणजे ऑक्सिजन, आणि ती म्हणजे कुठली सेल? फ्युएल सेल. आता हा एक डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसचा आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघणार. कन्स्ट्रक्शन असताना डायग्राम बघतो आपण. या कन्स्ट्रक्शन मध्ये इट इज ए कंटेनर. म्हणजे पूर्णतः काय आहे? कंटेनर आहे, मेड अप बाय अल्कली. मेड अप बाय अल्कली. त्याचबरोबर अल्कली रेस्ट मटेरियल इज डिवाइडेड बाय 3 पार्ट. या पूर्ण सेलचं 3 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. पहिलं पार्ट म्हणजे बघा एनोडिक कंपार्टमेंट, दुसरं पार्ट कॅथोडिक कंपार्टमेंट, तिसरं पार्ट मिडल. म्हणजे हा इकडचा एनोडिक कंपार्टमेंट, हा इकडचा कॅथोडिक आणि हा मधला मिडल. म्हणजे 3 कंपार्टमेंट तयार झाले, एनोडिक, कॅथोडिक आणि मधला मिडल. म्हणजे फ्युएल सेल डिवाइड इनटू 3 कंपोनेंट. म्हणजे पहिला एनोडिक कंपार्टमेंट, दुसरा कॅथोडिक आणि तिसरा मिडल कंपार्टमेंट. मग एनोडिक कंपार्टमेंट मध्ये काय असतं? तर प्युअर ड्राय हायड्रोजन गॅस असतो. हेच प्रश्न एमसीक्यू असतो. इन फ्युएल सेल इन एनोडिक कंपार्टमेंट which particle is stored? एनोडिक मध्ये कुठला असतो? हायड्रोजन गॅस. सेम कॅथोडिक मध्ये
प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. त्याचबरोबर मिडल पार्ट मधला जो पार्ट तुम्हाला दिसते त्यामध्ये केवळ या साईडला एनोडिक मध्ये तुमचं काय असेल हायड्रोजन आणि कॅथोडिक मध्ये तुमचं काय असेल ऑक्सिजन. दिसतंय तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन. एनोडिक पार्ट कंटेन हायड्रोजन, कॅथोडिक पार्ट कंटेन ऑक्सिजन and middle part contain potassium hydroxide. It is a complete construction of a fuel cell, that is the hydrogen oxygen cell, in which we provide the hydrogen oxygen as a fuel, and from that fuel we generate electricity. त्या fuel पासून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार. त्याचे सोर्स वापरला तो म्हणजे वॉटर. आपल्याला माहिती वॉटरचा फॉर्म्युला काय H2O. हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे. घेताना आपण सलाईन वॉटर म्हणजे समुद्रातलं पाणी घेणार, जे वेस्टेज असतं त्या पाण्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करणार आणि त्याबरोबर ते जे पाणी आहे त्याला डिस्टिल्ड वॉटरमध्ये कन्वर्ट करून किंवा पोटेबल वॉटरमध्ये, पोटेबल म्हणजे काय ड्रिंकिंग वॉटरमध्ये पण आपण कन्वर्ट करू शकतो. असं हा या सेलचं म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन सेलचं कन्स्ट्रक्शन आहे की ज्याचे एकूण 3 पार्ट. पहिला आयोनिक ज्यामध्ये आपण प्युअर ड्राय हायड्रोजन गॅस भरणार, दुसरा कॅथोडिक ज्यामध्ये आपण प्युअर ड्राय ऑक्सिजन भरणार आणि मिडल पार्टमध्ये आपण भरणार कवच. हे सगळं केल्यानंतर याचा सगळा पुढचा पार्ट काय असतो तर केमिकल रिएक्शन. आपण त्यात फ्युएल भरलाय, फ्युएलचं कंबशन होणार, कंबशन झाल्यानंतर त्यातून केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ती होण्यासाठी आपल्याला 2 रिएक्शन करायचे. त्याची पहिली रिएक्शन एनोडिक रिएक्शन, दुसरी रिएक्शन कॅथोडिक रिएक्शन. एनोड काय होतं बघा, एनोड आपण भरले काय हायड्रोजन. त्या डायग्राम दिसते तुम्हाला एनोड हायड्रोजन आहे, कॅथोड ऑक्सिजन. त्याच रिएक्शन तिथे होणार ॲट एनोड हायड्रोजन गॅस पास इन एनोड which is separate into hydrogen atom. म्हणजे आपण गॅस पास केला तर हायड्रोजन एटम मध्ये काय करणार सेपरेट कंबाईन विथ OH मायनस. हा एमसीक्यूला प्रश्न होतो या एनोड विच गॅस कंबाईन विथ हायड्रोजन गॅस. हायड्रोजन एटम कंबाईन विथ OH मायनस. बघा या मध्ये दिसतंय पहिल्यांदा हायड्रोजन गॅस घेतलाय, त्याचं हायड्रोजन एटम मध्ये कन्वर्जन झालंय आणि त्या हायड्रोजन एटमचं OH मध्ये कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय झालं वॉटर मॉलिक्यूल. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज झाला. आणि तेच आपण नेहमी होते ॲट द बेस ऑफ एनोड लूज ऑफ इलेक्ट्रॉन इज टेकिंग प्लेस. हे पण त्या ठिकाणी तुम्ही बघताय इलेक्ट्रॉन बाहेर पडतात म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला इलेक्ट्रॉन कुठे मिळणार कॅथोडवर. म्हणजे कॅथोड काय रिएक्शन बघा, कॅथोड तुमचा ऑक्सिजन आहे. इलेक्ट्रॉन रिएक्ट ॲट कॅथोड which absorb the cathode whose water molecule is compound formation of OH मायनस. बघा ठिकाणी ऑक्सिजन आहे, वॉटर मॉलिक्यूल रिएक्ट झाला, इलेक्ट्रॉन गेन केलाय आणि काय तयार केलाय OH मायनस. हे सगळ्या रिएक्शनला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. आणि त्यातून जो काही करंट तयार होतो म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. विच फोर्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्याचं व्होल्टेज किती बघा या ठिकाणी एमसीक्यूचा प्रश्न हा 0.8 ते 1.0 व्होल्ट एवढं त्या ठिकाणी करंट जनरेट होतंय की त्याला म्हणतो आपण केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय युजिंग अ फ्युएल. विच फ्युएल हायड्रोजन अँड ऑक्सिजन ड्राय गॅस. ते पाण्याच्या माध्यमातून प्रोड्यूस करतोय आणि त्या बरोबर आपण जनरेशन करतो म्हणजे त्याचा ऍडव्हांटेजेस काय काय बघा त्या ठिकाणी. याचा पहिला ऍडव्हांटेज काय हाय इफिशियन्सी म्हणजे ह्या रिएक्शनची त्यातून जो करंट तयार होतो त्याची इफिशियन्सी हाय आहे. त्याबरोबर रिड्यूस द पोल्युशन, पोल्युशन रिड्यूस होत आहे. त्याबरोबर सेव्ह द फॉसिल फ्युएल म्हणजे आपण जे जनरेटरमध्ये डिझेल पेट्रोल वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय त्यामुळं ते वेस्टेज होतंय. त्याच्याऐवजी आपण जर फॉसिल फ्युएलला आपण काय करतोय सेव्ह करतोय. लो मेंटेनन्स कॉस्ट, याचं मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे कारण का पाणी काय विकत घ्यावं लागत नाही आपल्याला, त्यामुळे त्याचं मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. लो नॉइज पोल्युशन, वॉटर युज फॉर ड्रिंकिंग. आफ्टर द कंप्लीशन ऑफ रिएक्शन हार्ड वॉटर कन्वर्ट इनटू सॉफ्ट. वॉटर टॉपिक आपण संपवलाय. हार्ड म्हणजे इम्प्युअर वॉटर, सॉफ्ट म्हणजे प्युअर वॉटर आणि ते पाणी पिण्याला योग्य असते फॉर ड्रिंकिंग पर्पज. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय इट इज अ लॉंग ऑपरेशन टाइम. ह्या रिएक्शनला खूप वेळ लागतो. जसे ॲडव्हांटेज आहे तसे या रिएक्शनचे काय आहे डिसएडव्हांटेज आहे. डिसएडव्हांटेज काय बघा ठिकाणी हायड्रोजन कॅन नॉट बी स्टोअर इन ॲट अ रूम टेम्परेचर. सगळ्यात मोठा तोटा हाच आहे की यामध्ये जो हायड्रोजन गॅस तयार होतोय तो रूम टेम्परेचरला स्टोअर करता येत नाही. आणि त्याबरोबर या रिएक्शनमध्ये काही मेटल्स तयार होतात रिएक्शन्स करून ते खूप हजार्डस असतात. these are the complete your which cell fuel cell. Fuel cell is a device in which electrical energy is generated from chemical energy by using a fuel. which fuel hydrogen oxygen fuel. या fuel साठी जो डिव्हाइस आहे त्याचं कन्स्ट्रक्शन 3 पार्ट मध्ये आहे एनोडिक, कॅथोडिक आणि मिडल. एनोडवर हायड्रोजन गॅस, कॅथोडवर ऑक्सिजन गॅस आणि मिडल पार्ट मध्ये कवच. ह्या रिएक्शनला म्हणायचं तुमचं fuel cell. These are the even completion of second topic that is the electrochemistry
अँड बॅटरी. लक्षात पहिल्या पार्टमध्ये आपण पूर्ण त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट बघितला, बॅटरीमध्ये आपण त्याचे प्रकार बघितले. एकूण आपल्या सिलेबसमध्ये आतापर्यंत आपण 5 सेल्स शिकलो आहोत. हे सगळे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट. सगळ्यात लक्षात एकच ठेवायचं आहे, ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड होणार लूज ऑफ इलेक्ट्रॉन, कॅथोड होणार गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे दोन्ही रिॲक्शनला म्हणणार आपण रेडॉक्स रिॲक्शन. लक्षात सिंपल टॉपिक आहे. यातले बारकावे बघा, नोट्स वाचा. नोट्स वाचून तुम्हाला तुमच्या नक्कीच प्रश्नांची उत्तरं मिळतील. थँक्यू व्हेरी मच.